कसं आहे माहिती आहे का, सध्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे. कारण की राज्यामधल्या तरुणांचे वय हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकीकडं 30-30, 35-35 तरुणांचे वय झालेत, तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी पोरगी मिळत नाही आहे, नवरी मिळत नाही आहे. मग ते पोरगं चांगलं कमावणारं असावं, त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसणारं असावं, तरीसुद्धा त्याला पोरगी भेटत नाही. अशा तरुणांची आणि पुरुषांची अवस्था मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे. तर दुसरीकडं मुलींची संख्या ही सुद्धा कमी झालेली आहे आणि ज्या मुली आता राहिलेल्या आहेत त्या हायर एज्युकेशन घेत आहेत, मोठ्या प्रमाणात शिकत आहेत. मग आता मुली मोठ्या प्रमाणात शिकत असल्यामुळं त्यांचा जोडीदार कसा असावा, कशा पद्धतीचा असावा हा निवडण्याचा अधिकार त्यांना पूर्णपणाने असल्यामुळं त्या त्यांच्या पद्धतीनं जोडीदार निवडत आहेत. पण मात्र त्या ज्या पद्धतीनं जोडीदार निवडत आहेत ते त्यांच्या बरोबरीचाच निवडत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं. देशातले जे सुशिक्षित हायर एज्युकेटेड किंवा मुलींना ज्या पद्धतीनं मुलं आवडतात त्यांच्या पसंतीनं नवरदेव निवडत होत्या, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण मात्र आता नवीनच फॅशन राज्यामध्ये आणि देशामध्ये आलेली आहे. कारण की भारतीय महिलांना, तरुणींना थेट आता विदेशातले पुरुष तरुणच आवडू लागले आहेत. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडल्यात हे घटना, हे आपला सविस्तरपणे बघायच्यात. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता सोशल मीडियाचं जग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे. मग याच फोनमुळं नाती आता एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात जुळत आहेत. म्हणजे पहिले प्रेम व्यक्त करायलाच 2-2, 3-3 महिने लागायचे, काही जणांना तर वर्षे निघून जायचे. पण मात्र तरीसुद्धा एखाद्या मुलीला तिच्यावर प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी अनेक वर्षे निघून जायचे. 10वीमध्ये झालेलं प्रेम हे 12वीपर्यंत, फर्स्ट इयरपर्यंत तसंच राहायचं आणि ते व्यक्त होत नव्हतं. मग आता हातात मोबाईल आल्यामुळं मला तू आवडतेस, हाय हॅलो, जेवण केलं का, भेटायला येतेस का, इथपर्यंत सगळं काही फास्ट झालेलं आहे. म्हणूनच प्रेम प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग आता सगळ्यात जास्त लव्ह मॅरेज होताना आपल्याला राज्यामध्ये, देशामध्ये दिसतात. मग आता राज्यातली राज्यात, देशातली देशात लव्ह मॅरेज होत आहेत. मुली मुलांना पसंत करत आहेत, मुलं मुलींना पसंत करत आहेत, हे सगळं करत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण मात्र याच सोशल मीडियाच्या नादी लागून भारतीय मुली, तरुणी आता थेट विदेशी नवरा पसंत करत आहेत आणि त्यांच्यासोबत अगदी थाटामाटात लग्नसुद्धा करत आहेत. असे कित्येक उदाहरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहेत. मग आता भारतामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आधीच पोरं परेशान आहेत, त्यांचे लग्नाचे वय वाढत आहेत, त्यांना धड नवरी मिळेना, काही व्हायना, नोकरी लागेना, त्यामुळं ते परेशान आहेत. आणि इकडं तिकडं ज्या मुली आहेत त्या आता थेट इतर देशातल्या मुलांचा विचार करत आहेत. मग पुरुषांनी सुद्धा आता इतर देशातल्या महिलांचा विचार केला पाहिजे आणि जसं जमल तसं आपलंसुद्धा जुगाड लावलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडत आहेत हे फक्त मोबाईलमुळंच घडत आहेत का, सोशल मीडियाच्या नादामुळंच घडत आहेत का, किंवा याला अन्य कुठले कारणं आहेत ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.